उन्हाळ्यामध्ये हेअरस्टाईल करताना मला खूप विचार करावा लागतो. एक तर माझी केस खूप पातळ आहेत आणि मोकळी सोडायची म्हणजे खूप गरमा होतो. म्हणून मी हे ऑनलाईन हे क्रंचीज ऑर्डर केले होते आणि हे क्रंचीज थोडे ताणणारे आहेत, त्यामुळे हेअरस्टाईल मस्त घट्ट राहते. आणि त्याच्यानंतर मी हे क्लिपसुद्धा ऑर्डर केले होते. छान वाटतात, मोठी असू नये तर छोटी केस आरामात बसतात. संध्याकाळी सगळ्यांसाठी चहा बनवला आणि आज माझी इच्छा झाली चहामध्ये शेव खाऊया. चहामध्ये पोहे किंवा शेव मला खूप जास्त आवडतात. पोटसुद्धा भरलेलं राहतं. संध्याकाळची पटापट कामं उरकली आणि आज आम्हाला बनवायचं होतं आंब्याचं लोणचं. मार्केटमधून आंबे आणले होते. म्हटलं आंबट गोड तिखट असं लोणचं बनवूया. रेसिपी एकदम सोपी आहे. तेलामध्ये राई, जिरं आणि लसूण जरा करपून घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद मसाला टाकायचा, त्याच्यानंतर गूळ टाकून आंब्याच्या फोडी टाकायच्या, सर्व मिक्स करून स्लो गॅसवर शिजायला ठेवायचं. आता रस्सा तुम्हाला घट्ट हवं की पातळ हवं ते तुमच्यावर आहे. मी थोडा रस्सा ठेवते म्हणजे भातासोबत किंवा चपाती भाकरीसोबत लावून खायला जरा बरं वाटतं. आणि आपलं आंबट गोड आणि तिखट आंब्याचं लोणचं रेडी आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा, पटकन होते आणि खूप टेस्टी सुद्धा लागतं. चला मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय. आणि हो, जाताना चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक.